डाऊट आला होता मला. अरे खरं मस्त आहे, क्यूट आहे. स्वयंपाक कर जा. ना 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 स्वयंपाक नाही, ये ना उपाय का एवढे चांगले नवरे मिळाले तुम्हाला. नवरे तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये शुद्ध देसी टेल्स. तुम्हाला प्रश्न पडला असेल की श्रद्धा कुठे आहे, तर ती आतमध्ये आहे, काहीतरी काम करते आहे. ॲक्च्युली तिला मी न सांगताच हा ब्लॉग सुरू केला आहे. आज वुमेन्स डे आहे, सो हॅपी वुमेन्स डे टू ऑल द लवली वुमन आउट दॅर. आणि तिला मला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, जे मी खूप दिवसांपासून ऑर्डर केलं, बट अनफॉर्च्युनेटली काही कारणास्तव ते लेट झालं. सो म्हटलं असं नाही चालणार. सो मी आज त्याच्याऐवजी एक दोन स्मॉल असे गिफ्ट्स प्लॅन केले आहेत. तर ते मी तिला देईल आणि जेव्हा मेन गिफ्ट येईल तेव्हा तर ते ऑफकोर्स येईलच. सो चला तिचं गिफ्ट घ्यायला जाऊया. एक मिनिट. व्हिडिओ पुढे बघण्याआधी आम्हाला तुम्हाला मनापासून खूप 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 सारं थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच. तुमचं एवढं प्रेम आलं आहे व्हिडिओवर. तुमचे खूप सारे कॉमेंट्स, मेसेजेस, रिव्ह्यूज, DMs आम्हाला आलेले आहेत. हा, खूप सजेशन्स पण आलेले आहेत. तर खूप छान वाटलं ते सगळं ऐकून. तर आम्ही नक्की ट्राय करू की आम्ही सगळे सजेशन्स काय म्हणतात अंमलात आणू आणि असं आणखी खूप छान असा व्लॉग आणि नवीन नवीन आयडियाज आम्ही व्लॉगच्या थ्रू घेऊन येऊ. तर वी होप सो की तुम्हाला ते खूप आवडेल आणि तुम्ही आम्हाला असंच प्रेम देत राहाल. सो मी आलो इथे सागर पुष्प भंडार हे वाकडला आहे. दादांना मी ऑलरेडी एक बनवायला सांगितलं होतं, तर ते आपलं जस्ट बनवत आहेत. एकदम सुंदर असा बुके दादांनी बनवून दिलाय. तर हे सागर पुष्प भंडार हा एकदम वाकडमध्येच आहे. हा आहे मेन वाकड एरिया आणि इथेच दादांचं शॉप आहे. तो आले की नक्की दादाच्या शॉपला भेट द्या. थँक्यू दादा, बाय. काय वाटतं तुम्हाला, किती सरप्राईज होईल ते? असं मला वाटतं की तिला माहितीच असेल, जर मी बाहेर गेलोय तर मी असंच काहीतरी करायला जातो. बघूया आता काय म्हणते. हॅपी वुमेन्स डे. मला वाटलंच होतं घ्यायला गेला असेल. म्हटलं ना, हिला माहितीच असतं, हिला सगळं माहिती असतं. तिला म्हटलं मला 2 मिनिट एक काम आहे, येतो पटकन पेट्रोल भरून. तर म्हणते नाही ठीक नाही आहे. नाही, तू काल बोलला होता की मी उद्या सकाळी कुठेतरी जाणार आहे, मला काम आहे. तर आता मला ते डाऊट पेट्रोलच भरायचं होतं मला. मला डाऊट आला होता मला. अजून पण आहे काहीतरी, ते पण येईल लवकरच. दे ना मग. देतो थांब थोडं, 1 मिनिट. काय फोन मध्ये घातलो की काय मला. हो. मस्त आहे यार. थँक्यू. तुझं अजून काहीतरी छोटे छोटेसे गिफ्ट्स आलेले आहेत बघ. हो, झेप्टोवरून बोलावलंय. ओपन कर. पहिले आधी सगळं बघते काय दिलं. इतकी सारी सगळे तुझे नाही आहे, सांगतो तुला. ओपन कर. माझं कोणतं आहे माहित ना. हा दे, मी तुला सांगतो. हे इयरिंग्स आहे, हे तुझे आहे. ओपन कर, मी तुला सांगतो. हे मला वाटतं वहिनीचं असेल आणि हे बहुतेक कृतिकाचं आहे. हे किती मस्त आहे. एवढे? असे वाले मला खूप खूप दिवसापासून पाहिजे होते. मी इन्स्टावर टाकून पण ठेवले होते. वाव, हे पण छान आहे. हे ना असे ते प्रॉपर बोहो वाले थीम मधनं जातात आहे. बोहो थीम मध्ये. तर मी त्यांचं इन्स्टा पेज काहीतरी बघितलं होतं आणि हे मला खूप छान आहे. झेप्टोवर मिळालं. पण पॅकेजिंग खूप असं एका इयरिंग साठी खूप छान पॅकेजिंग आहे. हे कसं ओपन होतं? हे बघ, हे मला खूप म्हणजे मी जेव्हा ऑर्डर केलं तेव्हा मला हे छान वाटलं, भारी वाटलं. ते चेरी वाले आहे चेरी का? आहे, हा. बघू दे. अबे काय भारी वाटतंय. घंटी. अबे खरंच मस्त आहे, क्यूट आहे. हे तर मला असं दिसलं, बट छान वाटलं. मस्त आहे. मस्त आहे. मी बघून येऊ काय? बघून ये. दाखव मला. तुझं फेवरेट. किटकॅट खाऊ का? हा, आणि मला पण दे. तुला का देऊ? वुमन्स डे तर होतच असतं ना तुमचा, मग कशाला? एव्हरी डे इज अ वुमेन्स डे. तातडी.
हा तिसरा एक पार्सल आलाय तिचा गिफ्टच आहे आणि ती मस्त एसी मध्ये बसून रील एडिट करत आहे. हे घे काय सांगते तू? तुझं तिसरं गिफ्ट. ओपन करू का? काय बोलवलं तू? तुझ्याच विशलिस्ट मधल्या काही गोष्टी आहेत का? कोणाचं डोकं तर लावतच नाही ना. तसं पण ओपन करू शकतो. वाह ते अनबॉक्सिंग आहे. वाह वाह यार. वाह वाह. हे बघा गाईज अं, काय ते ते. तर माझ्या आता मी कार्ट मध्ये पण टाकून ठेवलं. मला फोन बघितलं. हम्म. अबे हे छान आलं, मोठं आलं. आज वुमन्स डे आहे, तर तुला कोणतीही एक गोष्ट म्हणजे मी हो म्हणेल, तू काहीही माग, मी हो म्हणेल त्याला. बताओ. सुनहरा मौका है आपके पास. खरंच करणार आहे, नाटकं नाही करशील. नाही. एकदा पण काही म्हणशील नाही. नाही. तर पटकन सांग, नाही तर ज्यादा टाइम नाही अपने पास. पटकन सांग. आता मग मी रील एडिट करत आहे, तर तू स्वयंपाक कर जा. ना स्वयंपाक नाही, ये ना उपाय का स्वयंपाक. आता तू स्वतः बोलला की मी तुला म्हटलं तू कोणत्या गोष्टीला नाही नाही तर म्हणतो. मला वाटलं तू म्हणशील की तू गाणं म्हण और तू डान्स करून दाखव असं काहीतरी. गाणं तू नेहमी म्हणतो. डान्स तर राहू दे. नाही बाबा दुसरं काही म्हण. अरे मला त्रास होतो स्वयंपाक बनवायचा. आज वुमन्स डे म्हणून. नाही, पण तुमचाच एक सेकंड रोजच वुमन्स डे असतो ना मग. मी असं म्हणतच नाही रोजच वुमन्स डे असतं. बरं ठीक आहे पण मी जे म्हणेल ते खावं लागेल मग. हा आता खाऊन घे. सो मी त्याला बोललेली की तू स्वयंपाक कर आणि मी तोपर्यंत रील एडिट करते. तर माझी रील एडिट करून झाली आहे आणि आता बघूया तो मला परत आवाज देतो का, कारण की त्याने आत्तापर्यंत मला 10 ते 12 वेळा आवाज दिला आहे. ओय काय कमीत कमी 10-12 वेळा आवाज दिलाय तुम्हाला. तर अरे तर मग बघ म्हणत होता, नाही तर चुकतं ना माझं. मी आता पनीर घोटाळा बनवत आहे तिचं बघून. हे बघा काय वेलकम. वेलकम टू शुभम्स किचन गाईज, जिथे आम्ही तुम्हाला इन्स्टा आणि युट्यूब जिथे शुभम फक्त एक दिवस स्वयंपाक करतो, एक दिवस पण नाही. इकडे बघ किती दिवस करतो, महिन्यातून, आठवड्यातून. एखाद्या वेळेस जेव्हा तिला खूप असं. बरं आता हे टाकून देऊ का सगळं, पण माझी भाजी तितकी काय तिखट तुला ही करा- शिकवत आहे ना. हे बघा किचन किंग मसाला. हे काय आहे, बेसन बेसन पण टाकलं का. चटणी आहे, ए? सॉरी लसूण आणि अद्रकचा पेस्ट आहे. तेच म्हटलं कोणती चटणी टाकली. थांब आता काय म्हणते ते बघू दे, थांब शांत बस एक मिनिट. बघा पाणी टाकायचं का थोडंसं. हे झालं की बघ बरं, माझा कलर वेगळा काय दिसत आहे. आहे ग. पाणी टाकायचं थांब. ते ML ने मोज ना, मग तिने ML ने मोजून टाकलं असेल ना पाणी किती टाकायचं आहे ते. इतका का आवाज करत आहे चमच्याचा. एका प्लेटमध्ये आज वुमन्स डे आणि तुम्हाला शटअप करून राहिलाय. अरे मालिक को थोड़ा सा गलती हो गई. हा तर मला काय म्हणणं आहे की अरे यार मी विसरेल, थांब. मला वाटतं बरोबर आहे. तेल सोडत आहे थोडं करता आता. अरे मी हे बघा सुटलं ना खूपच तेल. नाही होत आहे. हा झालं असेल ना. ते किती वेळा रिपीट टेलिकास्ट बघून झालाय. अरे तर मग मला लक्षात नाही राहत ना. तुला असं वाटायचं आता झालं आहे. भूक लगी अरे है. हा, त्याच्यासोबत इकडे ये. आटा भिजवून ठेवलाय, याचे मी बनवणार आहे लच्छा पराठा. येतं का. अरे काय होत आहे? पण किती वाजता जेवण करायला देशील, भूक लागली आहे. ते थोडा वेळ लागेल आता. इथं खूप गरमी होता इथे. यार मानावं लागेल तुम्हाला लोकांना की तुम्ही गरमीमध्ये, इथे फॅन पण नाहीये. कूलर आहे पण कूलर सुरू नाही करू शकत इकडे. किचनची हालत या पोरांनी काय केली आहे. तू जेवण बनवून देते ना. तर मला किचन पण क्लीन करून पाहिजे आहे. हा ठीक आहे. हे ओट्यावर काय केलं. ए मुलींना तुमचा नवरा पण तुम्हाला असं स्वयंपाक बनवून खाऊ घालतो का, आम्हाला नक्की सांगा. हो, फक्त माझाच नाही खाऊ घालत. एवढे चांगले नवरे मिळाले तुम्हाला. नवरे एकच नवरा असतो. नवरे माझ्याकडे एकच आहे. काश ऑप्शन असता म्हणजे माझ्याकडे. सगळ्या मुलींना असं म्हणायचंय की एवढे चांगले नवरे आहेत तुमचे, तर तुम्ही समाधानी असायला पाहिजे. बघा हे बघा. लच्छा पराठा बनवत आहे. कारण मला तेवढंच बनवता येतं, कारण हा खूप सोपा असतो काही नॉर्मल पोळीपेक्षा, असं मला तरी वाटतं. नॉर्मल पोळीपेक्षा सोपा नाही आहे, याला पण गोलच लाटावं लागतं.
हां, ते तेवढं गोल ते तेवढं हे गोल लाटणं थोडंसं कठीण. तू एका साईडने फोल्ड करत आहे का? नाही, दोन्ही साईडने गोल करा नाही का. हे असं फोल्ड केलं, हां. त्याच्यानंतर त्याला हे असं गोल-गोल करायचं. म्हणजे त्याचे असे लच्छे बनतात. ते लच्छे बनले की त्याला असं दाबायचं. हे बघा वाह! दिसलं तुम्हाला? आणि त्याला मग इथे असं असं थोडंसं पीठ लावून असं पीठ लावून एक बनवला आहे, दुसरा बनवतो आहे. थोडंसं असं निघू शकतं. बस आज लवकर खायला देईल तर बरं होईल. हे बघ, असं चिपकतं ना. घामाघूम झालाय बिचारा 2 पराठे बनवण्यात. चिडचिड पण करून राहिला. यालाच माझी सेवा करायची होती. घे. मी म्हटलं ना नाचा पण बघा माझा नवरा काय मस्त गोल पोळी लाटतो. बघ हारलो. म्हणून ते बोलायचं नाही. बोललं की असं हाकतं म्हणजे. पण झालं हे टाक आता. पीठ किती पीठ? कसं? कसं? वाह! चला मग आता आम्ही जेवण करतो आणि मग त्याच्यानंतर भेटतो. कारण की तो आता खूप थकला आहे बिचारा. तर भूक त्याला पण लागली आहे. तू बनवलं ना मी तुला वाढून देते आता. चालेल. उचू. ठीक आहे. चलो अरे बाय. हे बघ किती गोल बनलं. इथं दाखव. दाखव. हे बघा. छोट्या गोष्टीतला आनंद त्याचा. गोल बनले ना छान वाटतं. नाहीतर मग बंद माझी ऑस्ट्रेलियाचा नकाशा. चला मग आम्ही खातो, थोडा आराम करतो आणि मग आम्हाला संध्याकाळी मॅच आहे आज हां, आता मॅचच्या स्क्रीनिंगला जायचं आहे फ्रेंड्ससोबत. तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिथे भेटू आणि मे बी होऊ शकते की आम्ही हा व्लॉग पण एंड तिथेच करू. है ना? हां, नाही तर घरी आल्यावर. ठीक आहे. बाय. आम्ही मॅच बघायला आलोय सीडॉक इथे आणि मी बोललेलो 18 बॉल मध्ये तो 50 मारणार आणि मारली आहे. बड़ी बातचीत. दीदी वहिनी हे तुमच्यासाठी हॅपी वुमेन्स डे. आणि हे कृतिका तुझ्यासाठी हॅपी वुमेन्स डे. सो फायनली मॅच जिंकलो आहोत आपण. आणि सॉरी आम्ही ॲक्च्युली व्लॉग एंड करायचा विसरलो. सो आम्ही हा दुसऱ्या दिवशी सकाळी व्लॉग एंड करतोय. आणि तुम्ही आमचं वुमेन्स डे सेलिब्रेशन बघितलंच असेल. जो याच्यासाठी खूप मोठासा सरप्राईज होता. सो कसं वाटलं तुला? खूप मस्त वाटलं. थँक यू. काही पण असं करतात सरप्राईज आपल्या बायकोला. पण शिका काहीतरी. पण फक्त नेक्स्ट टाइम साडी टाईमवर आली पाहिजे. हां, ते थोडंसं अरे तर त्यांचा इश्यू झाला. त्यांनी ते होणार होती ती डिलिव्हर होणार होती 1 दिवस आधी. एवढा मी प्लॅन केलेला. पण काहीतरी इश्यूज झाले त्यांच्या लॉजिस्टिकमध्ये म्हणून ती येईल. आता आय थिंक आज उद्यापर्यंत यायला पाहिजे. सो यू विल गेट युअर सरप्राईज. म्हणजे बाईला ते तर मिळेलच आणि त्याच्यासोबत जे आज दिलं ते पण. मग तुझा फायदाच झाला ना लेट आली तर. हा फायदा झाला पण मग त्या दिवशीचा सरप्राईज त्या दिवशी मिळाला पाहिजे ना. तुला थोडी माहिती होतं ना ते मी सांगितलं म्हणून. But सो still. ठीक आहे. सो आय थिंक आम्ही आता इथे व्लॉग एंड करतोय आमचा. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू आणि नका. लाईक पण करा आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा पाठवा. आम्हाला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची. आम्ही तुम्हाला असे छान छान व्लॉग्स देत राहू. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.